मुलं जे भाज्या आवडत नाही त्या पण खातात, की आवडीने खातात. आणि हे जे केलेलं आहे ते खूप चांगलं आहे. थैंक यू। नहीं खाती है। डाइट चार्ट के हिसाब से आप बेचते हो? वो खाती है अभी? टिफिन खाने लगी? सब सब्जियां खाने लगी? ओके। ये मेरा लड़का जो है ना बोलता है भिंडी की सब्जी मुझे नहीं खाना है, करेले का सब्जी नहीं खाना है, मुझे ऐसा शेबू बोलते हैं ना Yes. उसका मुझे ऐसा तो हम लोग का फैमिली का अच्छा नहीं लगता है। पर लेकिन बाकी जो सब्जियाँ हम लोग हरा सब्जी खाते ही हैं, पर लेकिन इसकी चॉइस है, वो बोलता है मुझे ये नहीं खाना है, मुझे वो नहीं खाना है। अभी खाता है? हाँ अभी थोड़ा बहुत खाता है, पर लेकिन भिंडी की सब्जी तो सब वही बोलता है मुझे नहीं खाना है, मुझे ऐसा आलू की सब्जी दो। अच्छा। और बाकी सब अच्छा है। आज तुम्ही जो लाईफ प्लॅन चालू केला आहे तो मुलांसाठी खूप अत्यंत आवश्यक आहे. आणि मुलांना जे आवडत नसतात ते आवडीने मुलं खातात. जसं की माझ्या आणखी तर पालक आवडत नव्हती, जेव्हापासून डाईट प्लॅन चालू केला तर त्या आवडीने खाते. म्हणजे मुलांचं बघून त्या त्याच्यापासून त्या पोरांना जे विटामिन्स मिनरल्स काय एखादी द्रव्य आहेत त्यांच्या वाढीसाठी पोषक तत्व खूप त्यांना चांगल्या प्रकारे मिळतात. आणि जेव्हापासून डाईट प्लॅन चालू केला मी खरं सांगतो तिची तब्येत पण थोडीशी असं व्हायला लागली थोडी. म्हणजे तेवढं फिटनेस होती, मला थोडं सगळ्या काही गोष्टी ती फॉलो करते. आणि मी पण तिला प्रत्येक जी सांगितल्याच्या पद्धती भाज्या आम्ही देण्याचा प्रयत्न करतो तिला. एखाद्या वेळेस प्लस मायनस होतं 1-2 दिवस बाकीचं होतं. ओके, थैंक यू। सब्जी खाता है? डाइट चार्ट के? हाँ सब खाता है। भिंडी नहीं खाता था, अभी खाने लगा भिंडी। ओके। वो क्या उसको गवार बोलते, गवार की Yes, भाजी खाने लगा, मेथी खाने लगा, सब खाने लगा। यस, गुड। ओके, फॉलो करते ती? हाँ घेतलेलं खूप छान आहे, कारण यामधून मुलांना वेगवेगळ्या रोज भाज्या खायला भेटतात, विटॅमिन्स भेटतात. यातून खूप मस्त वाटतं. भाज्या वेगवेगळ्या रोज खायला घरी आलं की रोज तेच शाळेत आलं की वेगवेगळी भाजी पोळी त्यांना खायला भेटतात. तर त्यांची स्मरणशक्ती वाढते, याच्यातनं विटॅमिन भेटतात. त्याच्यामुळे याचा निर्णयाला प्रत्येक 6 दिवशी वेगवेगळ्या भाज्या खायला देतात. त्याच्यातून प्रत्येक भाजीचे वेगवेगळे विटॅमिन्स आणि शरीराला आवश्यक असलेले द्रव्य आणि विटॅमिन्स त्याची त्यांना शरीराला बळकटी मिळवण्यासाठी मदत होते. आणि प्रत्येक भाजी जी आहे ती व्यवस्थित आवडीने मुलगा खातो आणि कसं त्यांना सवय लागते खायची. आणि एकदा जर सवय नसली ना मग तो काय खाऊ शकत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक हे